चला सामन्याला सुरुवात झाली. फलंदाज स्ट्राइक वरती संदीप संदीप वळवी आणि नॉन स्ट्राइक वरती जयदीप वळवी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग मार्क वरती आलाय जयराम टबाले. हवेमध्ये चेंडू होता, इथे मात्र थोडासा अपुरा पडला आणि चेंडू गेला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. आदरणीय सन्मान्य पोमन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय सन्मान्य कृष्णाजी लोखंडे यांना आम्ही आमंत्रित करतोय. कुमार बघली यांच्या माध्यमातून आपल्याला खास करून विनंती आहे की कृष्णाजी लोखंडे यांनी मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. दरम्यान पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेला हा पहिला चौकार पाहिला. संदीप याच्या बॅटमधनं निघालेला हा चौकार आपण पाहिला. बॅकफुटवरती जाऊन बॉडी बॅलन्स चांगला मागे केला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चेंडू चाललाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. अजून एक सुंदर क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार. जेव्हा चेंडू येत असतो ना तोपर्यंत आपला निर्णय ठरवायचा असतो, कुठल्या साईडला खेळायचं असतं. जसं म्हटलं होतं ना की निर्णय हा लगेच घ्यायचा असतो. वेळ येण्याच्या अगोदर निर्णय घ्यायचा असतो, अन्यथा वेळ आपल्याला नक्कीच त्या वेळेमध्येच वाहून नेत असते. त्याचाच एक उत्तम असं उदाहरण या ठिकाणी दर्शवलंय फलंदाज संदीप याने. कारण संदीप याच्याकडे अनुभव भरपूर आहे. या मैदानावरती एक ब्लेडचा ग्राउंड आहे, ब्लेडची आउटफील्ड आहे. दरम्यान लॉअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू अराउंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न. बेनिफिट्स गो टू बॅट्समन. कारण आपण जर पाहिलं तर जेव्हा राऊंड द विकेट आपण गोलंदाजी करतो तेव्हा यष्टांच्या भरपूर साईडनं चेंडू येत असतो आणि पंचांच्या मनामध्ये थोडीशी साशंकता असते की LBW होईल की नाही. कारण आपण जर पाहिलं ओव्हर द विकेट म्हणजे यष्टांच्या जवळून किंवा यष्टांच्या वरून गोलंदाजी केली तेव्हा एक बेनिफिट हा गोलंदाजाला असतो. हे नक्कीच या ठिकाणी आता मात्र बघायला मिळत आहे की फलंदाजाला त्याची एक बेनिफिट मिळालेला आहे. राऊंड द विकेट हा चेंडू चांगला पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये वळावला होता. बाकीचं काम यष्टीरक्षकाने चोख बजावलं. दुसरा निर्धाव बॅक टू बॅक 2 बाउंड्री लागल्याच्या नंतर चांगला कमबॅक या ठिकाणी आपण पाहू शकतात. 2 चेंडू डॉट आलेत. आतापर्यंत एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 8 धावा मात्र चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहू शकतात. एक सरप्राईज डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी लोखंडे यांचं आगमन झालेलं आहे. कृष्णाजी आपलं खूप खूप स्वागत आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि शेवटचा चेंडू या पहिल्या षटकाच्या माध्यमातून हाताळला जाईल. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड केलाय मात्र कम्फर्टेबली फील्ड करू शकलेलं नाही. ती मिसफील्ड झाली बघा. ज्या पद्धतीने आला होता असं वाटलं की चेंडू सहजतेनं फील्ड करेल, चांगल्या पद्धतीने एका जावरती समाधान मानलं जाईल, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. एक षटक समाप्त झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच MB स्पोर्ट्स बागपाडा संघाची, ती म्हणजे 10. चलो चलो जरा घाई करा विनंती असेल, कारण की आज आपण भरपूर उशिरानं या ठिकाणी जवळजवळ 11 वाजता दुसराच मॅच या ठिकाणी सुरू आहे. जसं म्हटलं की वक्त ना लगाए ये तय करने में कि आपको क्या करना है, वरना वक्त तय करेगा की आपका क्या करना है. इथे वेळ वाहू देऊ नका, कारण वेळेला फार महत्त्व आहे. आणि जसं म्हटलं जातं की संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला बॅड लाईटचा सामना हा करावा लागतो. त्याच पद्धतीने मी पुन्हा एकदा विनंती करेन की इथे मात्र कमीत कमी वेळ हा एक षटक हाताळण्यासाठी तुम्ही वैयक्तिक घ्या अशी विनंती असेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय, मात्र 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागतील.
आणि हा एक चांगला नियम या ठिकाणी क्रिकेट विश्वामध्ये. अविनाश जाधव आलाय बॉलिंग मार्कवर. शफळाने क्रॉस खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मिसफिल्ड झाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. पाहणं गरजेचं आहे. तर इथे बॅट लँडिंग झाली असावी, त्यामुळे पंचांचा काही रिस्पॉन्स त्या ठिकाणी नाहीये. वैभव धूम आहेत आता मात्र या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. एक धावेनं धाव फलक आपण पाहू शकतो जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. आणि अविनाश जाधव याने चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंच एकच मिनिट फक्त आम्ही सामना थांबवतोय आणि आमचे कॅमेरामॅन यांना विनंती करतोय की कॉमेंट्री बॉक्समध्ये कॅमेरा थोडासा टर्न करा. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय कुमारजी बगली यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कृष्णा लोखंडे यांचा आदर आणि सत्कार सन्मान या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. चला या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आदरणीय सन्मान्य तर सन्मान्य कृष्णा लोखंडे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात, ज्यांचा सत्कार केला जातोय. कृष्णाजी आपण या ठिकाणी आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया पुन्हा एकदा. कॅमेरामॅनना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाजूने फोकस करावं. गोलंदाज अविनाश जाधव हवेमध्ये खेळला जातो चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे चेंडू शतरक्षकाच्या डोक्याच्या वरनं ट्रॅव्हल झालाय. या मैदानाचे अजून सुद्धा अंदाज आपल्याला येणं कठीण आहे, कारण हे मैदान नक्कीच थोडस ठोस आहे, कडक आहे. आलाय बाउंड्री. काय जबरदस्त फटका होता. फक्त अनालिसिस केलं होतं शतरक्षण कुठे लावलंय आणि कशा पद्धतीने मला प्लेस करायचं, कशा पद्धतीने चेंडूला खेळायचं आहे. आणि संदीप याने दाखवलंय की ऑफ साईडच्या दिशेनं मी खासा स्ट्रॉंग आहे. 3 बाउंड्री झाल्या ते सुद्धा संदीपच्याच बॅटमधनं आणि धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, भरपूर लांब चेंडू हाताळला होता उजव्या इष्टीच्या बाहेर. वाईट चेंडूची नोंद आली आहे आणि धावफलकामध्ये इजाफा होत असताना धावसंख्या होते ती 16 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त टेलिकास्ट बघायला मिळाला. त्या टेलिकास्टकडे आपण वळणार आहोत. मात्र दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज. फुल टॉस डिलिव्हरी. आता मात्र शतरक्षकाच्या हाताच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चाललाय किती धावांसाठी, तर आपण पाहणार आहोत 4 धावांसाठी चौकार. दरम्यान हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. शतरक्षक नाहीये. लॉंग ऑनला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाजूनं. मात्र शतरक्षण जरी चांगलं झालं असलं तरी सुद्धा 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. बघा शतरक्षण कसं लावलं गेलं होतं. एक लॉंग ऑफ आहे, मात्र लॉंग ऑफ नंतर डायरेक्ट कॉर्नर ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे लॉंग ऑनला शतरक्षक नाहीये. त्याचाच अर्थ आपण जर पाहिला तर तर हा रिव्ह्यू कोणाच्या माध्यमातून घेतला जातोय. येस, पंचांनी सांगितलं गेलंय की तिकडे थोडासा साशंक आहे, तर आपण रिप्ले या ठिकाणी घेऊया. आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून पंच हा कोणाचा असेल रिप्ले तुमचा. येस, थँक्यू. हा पंचांचा रिप्ले असेल.
जोपर्यंत रिव्ह्यू घेतला जातोय, जोपर्यंत पाहिलं जाईल तोपर्यंत नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये सर्वात गौरवित करणारी गोष्ट ती म्हणजेच कालच्या दिवसामध्ये नारंगीच्या मैदानावरती रजनी स्पर्धेमध्ये झालेला गुणगौरव प्रवीण पाटील आणि धनंजय भांगला यांच्या माध्यमातून आपल्याला केलेली स्तुती फार महत्त्वाची आहे. जाऊया आपण तोपर्यंत काय आला निर्णय चढांपरचा, तर इट इज अ सेफ फिल्डिंग, म्हणजेच पूर्णपणे सुरक्षित अडवलेला आहे चेंडू. यस, तर एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं, कारण की कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत. डिपेंड लाईव्ह, थँक्यू. पुन्हा एकदा दरम्यान हा चेंडू निर्धाव आपण पाहू शकता. धावसंख्या आहे ती म्हणजेच 22 धावा या धावफलकावरती लागल्यात. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना हा दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यातील पहिली इनिंग आणि दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकात किती चेंडू टाकून झालेले आहेत, तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. फुल टॉस डिलिव्हरी, शतरक्षक आहे तिकडे, मात्र शतरक्षकाला चेंडू गुंगारा देतोय आणि सरळ जातोय जस्ट आउटसाइड द बाउंड्री लाईन. 6 रन्स, षटकार. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. हजरतजी शेख यांच्या मातोश्रींचं नाव सुद्धा मला वाटते आयशा आहे आणि त्यानंतर आयशा कप म्हणून ओळखला गेला हा परिसरच आयशा कंपाऊंड असेल. दरम्यान हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. सुंदर सुंदर गीत वाजवले जातात, मात्र हे गीत आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवू. मात्र या परिसरामध्ये आयशा कप हा जो झाला होता आणि त्याच नावाने आयशा कंपाऊंडच्या आसपासच एक ग्राउंड आहे. कामल प्रीमियर लीगचं मैदान जरी असलं तरी सुद्धा सन्माननीय श्री हजरतजी शेख तसेच या पिचचा सर्वात मोठा वाटा जो उचलला जातो तो म्हणजेच नूरामामा यांच्या माध्यमातून नूर मोहम्मद शेख आणि एस एंटरप्राइजेस तसेच कामन प्रीमियर लीगची जी कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा या मैदानावरती होत असते. आणि आपण पाहू शकता तेच आहे ऐतिहासिक मैदान आणि ते मैदान आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला आज या 3 दिवसीय सामन्यांसाठी दिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. दरम्यान नव्यानं फलंदाज झालाय महेश बडांगे, एक भरवशाचा फलंदाज आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळला जाते, ऑन साईडला चेंडू खेळला होता तोपर्यंत कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल आणि चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धावेचा वेळ होता. 1 धाव पूर्ण झाली, धाव फलक पुढे नेऊन ठेवलं गेलं, तो म्हणजेच माफ करा 30 धावा झाल्यात, कारण की 2 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत, कारण आपण जर पाहिलं तर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये कमतरता ही पाहायला मिळाली. 2 धावा मिळाल्यात, एक चांगली रनिंग मिड विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळते, संदीप ओलवी आणि महेश बडांगे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. इथे मात्र बीमर प्लस 4 धावा, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू झालाय फरार, धावा येत आहेत ते 4 आणि प्लस 1 9 अशा 5 पंजा.
थँक्यू डीजे. नक्कीच फ्री हिट असेल. धावसंख्येमध्ये भरभराट होते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35 धावा या धावफरकावरती लागले जातात. फ्री हिट होता. या फ्री हिटला ऑन साईडला खेळलाय कावकर्ण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जाईल, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती. बघा या मैदानावरती खेळत असताना नक्कीच तुम्हाला असं वाटेल की चेंडू सहज हातामध्ये येईल, पण तसं होणार नाहीये. कारण कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या भरपूर मॅचेस या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यानंतर सरकार असोसिएशनच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. त्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस या मैदानावरती झाल्यात. त्याच अनुभवाच्या जोरावरती आम्ही सांगू शकतो की इथे क्षेत्ररक्षण जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. कारण की ठोस मैदान आहे आणि ठोस मैदानावरती चेंडू बाउन्स जास्त करतो. ऑफ साईडला सुरेख शॉट, काय जबरदस्त फटका. कव्हरच्या डोक्याच्या वरनं हात चाललाय, चेंडू डीप कव्हर क्षेत्रामधनं 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता. मिडल ऑफ द बॅट घेतला होता, रूम बनवला होता, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं 4 धावांसाठी चौकार पाठवला होता. महेश बडांगे खेळण्याचा प्रयत्न मात्र हवेमध्ये खेळला जातोय. तिथे कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण झालंय खराब. तर बेलकडी संघ सध्या जरी आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब करत असताना हे नक्कीच पाहायला मिळत आहे. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर MB स्पोर्ट्स बागपाडा संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 43. गडी बाद झालाय तो 1. या झिमझिम पाणी मा पोरी मन साथ मा या झिमझिम पाणी मा ते अंगले अंगलाई या सावन महिना मा पोरी मन साथ मा या झिमझिम पाणी मा पोरी मन साथ मा या झिमझिम पाणी मा. या स्पर्धेसाठी बघा, एखादी स्पर्धा जेव्हा आपण आयोजित करतो तेव्हा क्रिकेटच्या स्पर्धेसाठी देणगीदारांची फार गरज असते आणि त्या देणगीदारांनी सुद्धा या आयोजनाला मोलाचा आपला हातभार लावलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानणार आहोत. या षटकानंतर ऑफ साईडला चेंडू चाललाय, नक्कीच फोर्स केला होता चेंडू, संदीप याच्या बॅटमधनं आलाय प्रेक्षणीय असा षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहू शकता षटकाराशी धावफलक पुढे सरकतोय. 49. पुन्हा एकदा अजून एक सेम शॉट, कॉपी अँड पेस्ट षटकार. काय जबरदस्त फटका, काय जबरदस्त फटका. संदीप ओळवी याच्या वैयक्तिक जर धावसंख्या पाहिली संदीपची तर 38 या धावसंख्येवरती खेळतो. त्यासाठी किती चेंडू त्याने खर्च केले तर 13 चेंडू खर्च केलेत. अजून एकूण चेंडू किती शिल्लक आहेत तर 4 चेंडू शिल्लक आहेत. 38 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि सुंदर फटके खेळतोय. हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, 2 क्षेत्ररक्षक धावतायत. मात्र हा झेल असू शकला असता, होऊ शकला असता. प्रयत्न थोडासा नक्कीच लेझी प्रयत्न होता, आळशी प्रयत्न होता मी म्हणेन. अन्यथा या ठिकाणी झेल पकडता आला असता. मात्र क्रिकेटमध्ये हाफ चान्स, फुल चान्स तुम्हाला बनवावे लागतील. खास करून या मैदानावरती तुम्हाला बाउन्सवरती राहून जमणार नाहीये. संदीप याचा हा चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चाललाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय.
आणि हा चाललाय चौकार. लक बहादूर का साथ देत आहे. इथे आलाय संदीपच्या बॅटमधनं खणखणीत असा चौकार. थँक्यू. वैयक्तिक 44 या धाव संख्येवरती संदीप सध्या पोहोचलाय आणि एकूण धाव संख्या 61. एज लागलाय पुन्हा एकदा लॉंग टॉप रिजन मध्ये चेंडू धावतोय शतरक्षक त्या चेंडूच्या मागे. एकच धाव मिळाली आणि दुसरा काय घडतंय तर महेश आणि गोलंदाज याच्यामध्ये कॉम्पिटिशन. फलंदाज बाद महेश भडांगे बाद. पुरी वाटेला जाऊ नको गोटाला सुकी लाकडं घेऊन येऊ नांगर हाती बनवाया ग दुसर हाती बनवाया. पुरी आदिवासी आपली संस्कृती टिकवून ठेवू पुरी टिकवून ठेवू. चला दरम्यान किती चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि संदीप साईडवरती साडा आलाय. हा क्या बात आहे. एक चांगला चेंडू पाहू शकतो का तर येस पंचांचा इशारा आले की षटक समाप्त झालंय. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली या इनिंगच्या नंतर 62 धावा झाल्यात. 63 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आणि संदीप ओलवी याची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर किती धावांवरती तो वैयक्तिक नाबाद राहिलाय. 17 चेंडू 45 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. जबरदस्त शॉट सिलेक्शन. 17 चेंडू आणि 45 धावा त्या ठिकाणी त्यांनी बनवल्यात. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी. चला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. तो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच विनोद दळवी. विनोद दळवी या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण स्वीकारा अशी विनंती असेल. आजचा जी टुर्नामेंट आहे ती टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य हे केलं जात आहे तर सुरेंद्र घाटाळ यांना विनंती असेल मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय दीपेंद्रजी घरत त्यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. विनोद दळवी उत्कृष्ट अशी कामगिरी. प्रीत पाटील यांना विनंती असेल टॉस बॉक्सच्या बाजूनं आम्हाला कॅमेरा या ठिकाणी उपलब्ध करून थँक्यू. दरम्यान यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी इनिंग. तोपर्यंत या आयोजनासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलेलं आहे त्यांची नावं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आदरणीय सन्मान्य श्री शरदजी बगली तसेच भरतजी बगली यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता आहेत दोघे सुद्धा चिंचोटी विभागातील. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या आयोजनासाठी मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे. आदरणीय सन्मान्य दिनेशजी हरेश्वर म्हात्रे
माजी सरपंच कामन तसेच प्रीती दिनेश म्हात्रे या वहिनींच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर दिनेश जाबर शिवसेना शाखा प्रमुख ठाणे मानपाडा मान्य श्री विनोदजी गवळी तसेच श्री लक्ष्मणजी गवळी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. मान्य श्री लाख्यादादा गोवारी आणि श्री योगेश हाडल यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. म्हात्रे क्रेन सर्व्हिस राजूभाई म्हात्रे आणि दिनेशभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. मान्य श्री दयानंदजी वाघ श्रमजीवी संघटना तसेच माननीय सौभाग्यवती नवशी वाघ यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच देवदल यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. मान्य श्री रत्नाकरजी सावंत मान्य श्री शाहिदबाई अन्सारी आणि एस एंटरप्राइजेस हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आणि इतर सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. विश्वनाथ जली को आग कहते बुजी को राग कहते. विश्वनाथ गेंदबाजी करत असताना आग ओकत असताना पहिलाच गडी या ठिकाणी बाद झालाय तो म्हणजेच जयराम. पुरी टिकवून ठेवू. नव्यानं फलंदाज आलाय तो म्हणजेच अविनाश जाधव. माफ करा राहुल गहिला हा आलेला आहे बॅटिंग साठी. तर अविनाश हा खेळाडू जयराम बाद झालेला. अविनाश दरम्यान हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने झेल उडालाय. आता मात्र संदीप याच्या हातातनं झेल सुटलेला आहे. त्याने की फलंदाजीमध्ये चांगलं काम केलं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये खराबी परिणाम बागपाडा संघ नाराज होईल चेंडूवरती. धाव संख्या मात्र वाढेल ती म्हणजेच 2 वरती. नव्यानं फलंदाज सूरज करंकी या अगोदर एक फलंदाज बाद झाला होता. राहुल बाद झालेला आहे. तर विश्वनाथ अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत एक चांगला क्रिकेट खेळलेला आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची समाप्ती. मग सुरुवात जेव्हा झाली ती सुरुवात संत सावध झाली होती. मात्र पहिल्या चेंडूवरती संत का म्हणतोय कारण की विकेट त्याने गमावला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1-2 धावांचा एक फटका पाहायला मिळाला. तिथे सुद्धा एक झेल सुटला होता. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय आणि चौथ्या चेंडूवरती डॉट आलाय. म्हणजेच पूर्णपणे कंबर कसलेली आहे बागपाडा संघाने. धावसंख्या सुद्धा भरपूर. इथे क्वाड बँड विकेटच्या पद्धतीने फलंदाज झालाय बाद. नव्यानं जो आला होता तो म्हणजे सूरज सालकर इज गॉन.
दरम्यान नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी, तो म्हणजेच रवी थालकर. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते लक्ष्य आपण जर पाहिलं तर 63 धावांचं लक्ष्य, आणि त्यासाठी चालू असलेली धडपड. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय 4 धावांसाठी चौकार. षटक झालंय समाप्त, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 6 धावा. आता आपण पाहू शकता की 18 चेंडू शिल्लक असतील, आणि 18 चेंडूमध्ये 57 धावांची गरज अजून सुद्धा असेल, ती म्हणजेच आई एकविरा बेलकडी या संघाला. बघा, प्रत्येक खेळाडूला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने खेळावं लागेल, कारण सकारात्मक दृष्टिकोन हा आयुष्याला चांगल्या स्थितीमध्ये नेत असतो आणि आयुष्य सुकर बनवत असतो. त्यामुळंच मी म्हणेन की इथे सकारात्मक दृष्टीनं प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक फटका हा खेळावा लागेल आणि चेंडूंचा पुरेपूर वापर करावा लागेल, कारण जर समोरचा संघ जर एवढ्या मोठ्या धावा करू शकतो 24 चेंडूमध्ये, तर आमचा संघ सुद्धा त्या धावा तेवढ्या चेस करू शकतो. हा ॲटिट्यूड, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, ते म्हणजेच एका बाजूनं अविनाश आणि दुसऱ्या बाजूनं रवी. निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाजीमध्ये चांगला हात दाखवल्याच्या नंतर आता मात्र गोलंदाजीमध्ये संदीप याने सुपर्ब सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा संदीप, याचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काल हवेमध्ये, शतरक्षक आला, चेंडूला फील्ड करण्याच्या नादामध्ये कदाचित थोडासा लेझीपणा दाखवला, आणि लगेच आपण पाहू शकतो 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 3 धावेने धावफलक पुढे सरकतोय 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कावकर्ण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना विश्वनाथ, ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र थ्रो थोडासा खराब झाला होता. 1च धाव मिळेल. आत्ता कुठे दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या गेली आहे, आणि अजून सुद्धा किती धावांची गरज असेल तर आपण पाहिलं तर मला वाटते अजून सुद्धा 53 धावांची गरज असेल. चेंडूपासून लांब निघून ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हालाकी शरीरापासून भरपूर लांब या चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संदीप याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4च धावा दिल्यात. संदीप पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, शरीरापासून पुन्हा एकदा लांब खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चाललाय झेल घेण्यासाठी, मात्र झेल काही होत नाही. या 2 धावा मिळतील फलंदाजाला, आणि 2 धावापेक्षा जास्त काही विचार करू शकत नाही, कारण क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय, चेंडूला रिटर्न केलं जात आहे. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. इतक्या धुक्यानं जास्त मोठा फरक पडणार नाहीये. हे जे मैदान आहे, हे मैदान आपण जर पाहिलं तर षटकार चौकारांची डिमांड करणारं मैदान आहे, आणि त्याच पद्धतीने पिच सुद्धा तुम्हाला साथ देत असते, आणि त्यानुसारच तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. सध्या हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले 3, झेल मिळालेला नाही आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो काय घडतंय, तर इथे 2 धावा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 14. षटकाची झाली समाप्ती. आता 12 चेंडू, आणि 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 49 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. चला, मैदानामध्ये पाणी हवं असेल तर पाठवून द्या. जाऊया तोपर्यंत डीजेंच्याकडे, ऐकूया एक सुमधुर असं गीत. आम्ही जंगलच राज वनवासी, आम्ही जंगलच राज वनवासी.
सूरज आलाय नव्यानं गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्याने अवांतर टाकलाय सूरजने. सूरज बरफ याला आपण जर पाहिलं, सूरज अपेक्षा चांगली आहेत. हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळेल. एका धाव्यानं जास्त फरक पडणार नाहीये बागपाडा संघाला, कारण आपण पाहतोय लक्ष मोठं आहे, तगडं आहे. मला वाटतं 48 धावांची अजून सुद्धा गरज असेल. हा 47, कारण की एक वाईड या ठिकाणी पडला होता आणि चेंडू शिल्लक असतील ते 11. या धावा होऊ शकतात, कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे. सध्याचा झटापटीच्या क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क ही घेणं नक्कीच एक प्रथा झालेली आहे. तर 46 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये 46 धावा हव्यात जिंकण्यासाठी. नाही, असं झालं तर नाही होणार, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की तुमच्या गोलंदाजाने जेवढ्या धावा दिल्या, तुम्ही जेवढ्या धावा दिल्या त्या कराव्या लागतील. नॉकआउट गेम आहे. नॉकआउट गेममध्ये तुम्हाला समोरच्या संघाला पराभूत करायचं असेल तर नक्कीच जशास तसं उत्तर द्यावं लागतं. ऑकलिन बोल्ड, जबरदस्त चेंडू या ठिकाणी सूरज बरफ याच्या माध्यमातून. क्या बात आहे, फलंदाज बाद. कोणी मगरची वेणी मालून, कोणी गुलाबाचं फुल मालून, कोणी चनिया चोली भरून, आया ही साडी लावून. कोणी फाटेल पॅन्ट भरून, कोणी चष्मा डोली लावून, एका वाजून वाजून नाचत, फुलं पाडून पाडून. धाव संख्या आहे ती म्हणजेच आतापर्यंत 17 आणि 17 धावा या धावफलकावरती लागल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकता नवीन फलंदाज जो मैदानामध्ये जातोय, अभिषेक धिंडा. अभिषेक धिंडा या ठिकाणी आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये जातात. 8 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल. 8 चेंडू 46 धावा. प्रत्येक जण जातोय इथे बॅट फिरवण्याचं फक्त काम केलं जात आहे. अर्थातच एक नवीन असतील हे मुलं, जे नवीन आहेत नक्कीच नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला, आणि मॅचपेक्षा चांगली प्रॅक्टिस तुम्हाला कुठलंच क्षेत्र देणार नाही. या षटकाची झाली समाप्ती आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. 6 चेंडू 46 धावांची गरज. चला घाई करा जरा षटक परिवर्तन करणे. म्हणजे आज 29 डिसेंबर क्रिकेट विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर सनत जयसूर्या नावाचा डाहुऱ्याचा फलंदाज 29 डिसेंबर 2000 साली त्याने आपल्या 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या. सुंदर अशी फलंदाजी करायचा. दरम्यान या मैदानावरती गोलंदाजीला आलाय तो अक्षय वल्वे. 6 चेंडू 46 धावांची गरज. शरीरापासून लांब चेंडूला टाकलाय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. मिस्टर एक्स्ट्रा. आतापर्यंत तरी 6 चेंडूमध्ये 46 धावा झालेल्या नाही आहेत माझ्या कॉमेंट्री कारकिर्दीमध्ये. आज काही सांगू शकत नाही, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही कधी कुठे होईल हे कोणीच वर्तवू शकत नाही. शरणापासून पुन्हा एकदा लांब ठेवल्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज थोडासा उजव्या एष्टी डाव्या एष्टीच्या बाहेर आला होता. उजव्या एष्टीच्या बाहेर आला होता, मागे आला होता. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. 5 चेंडू 5 चेंडूमध्ये 45 धावांची गरज अजून सुद्धा असेल जिंकण्यासाठी, कारण या अगोदरचा चेंडू वाईड होता. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू. ज्या पद्धतीने अक्षयाला गोलंदाजीला आणलाय, एक सराव या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतोय. आणि ज्या संघाकडे कुठलीच ट्रॉफी नाही आहे या वर्षामध्ये, त्याला आपण या आजच्या दिवसामध्ये संधी दिलेली आहे. तर असोसिएशनच्या माध्यमातून हा एक चांगला विचार केला जातोय. सरळ केलेला आहे फटका. 1 बाउन्स चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला होता. तो 1 बाउन्स चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अक्षय याच्यावरती प्रहार केलाय तिसऱ्या चेंडूवरती
आता मात्र 41 धावांची गरज असेल, मात्र चेंडू शिल्लक असेल फक्त आणि फक्त 3 चेंडू 41 धावा. हवेमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी महेश बडांगे याने सोडलाय झेल आणि डिरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी फेल झालाय. एक धाव मिळेल, एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 23. चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 2 चेंडू आणि 40 धावा. अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. 1 चेंडू आणि 40 धावांची गरज. अशक्यप्राय आव्हान. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कुठे आणि कसं घडेल, काहीही घडू शकतं, त्यामुळे आपण भविष्य वर्तवणं हे नक्कीच चुकीचं ठरेल. दरम्यान मॅच समाप्त झालाय, हा सामना जिंकलाय एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि एकविरा बेलकडी संघाचे नक्कीच कौतुक. मात्र असंच खेळत राहा आणि जसं म्हटलं जातं की एज्युकेशन इज द नॉट द प्रिपरेशन ऑफ लाईफ, इट इज अ लाईफ असं म्हटलं गेलं आहे की शिक्षण हे आयुष्य जगण्याचा सराव नाही आहे, प्रिपरेशन नाही आहे, तर शिक्षण हीच लाईफ आहे, हेच आयुष्य आहे. कारण आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती माणसाला काही ना काही शिकायला मिळत असतं. आज तुम्ही पराभूत झालात, मात्र काही दिवसांनी काही वर्षांनी तुम्ही याच संघासमोर विजयी होऊ शकता. मात्र त्यासाठी अनुभव स्वीकारणं फार गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच संदीप वळवी